राजम शरण प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाळ बाबा महाराज की जय। श्रीपाद वल्लभ लेखमाला लेखक क्रमांक 2। श्रीपाद श्रीवल्लभ आणि व्याघ्रेश्वर शर्मा। शंकर भट्टाचा कन्याकुमारीतून कुरवपूरकडे प्रवास सुरू होतो तसं एक एक पात्र श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृताच्या फिरत्या रंगमंचावर शंकर भट्टासमोर यायला सुरुवात होते आणि ही सर्व पात्र भक्तांच्या मनात स्वतःची एक कायम स्वरूपी प्रतिमा निर्माण करून जातात। मग तो रविदासासारखा अंतरंग सेवक असो वा नरसावधानी सारखा खलनायक असो, चरित्राच्या शेवटी एक कुष्ठरोगी येतो ज्याला श्रीपाद पंचदेव पहाडच्या गोठ्यात झोपायला सांगतात आणि श्रीपाद गुप्त झाल्यानंतर 3 वर्षांनी गुरुद्वादशीला शंकर भट्टाचं पारायण ऐकायला आलेले 5 जण यानंतर चरितामृतात कोणतंही पात्र येत नाही। तर या चरित्रात पहिलंच पात्र येते ते म्हणजे व्याघ्रेश्वर शर्मा। एका वाघाला शर्मा असं आडनाव का, तर तो वाघात रूपांतरण होण्यापूर्वी ब्राह्मण कुळात जन्माला आलेला असतो। शंकर भट्ट कन्याकुमारी सोडतो आणि हनुमंत लंकेत संजीवन पर्वत घेऊन जाताना पर्वताचा तुकडा जेथे पडला त्या मरुत्व मलई परिसरात येतो। तेथे बऱ्याच गुहा आहेत आणि तेथे सिद्ध पुरुष अदृश्य रूपात असल्याचे शंकर भट्टास समजते। हल्ली खूप अलीकडे श्री एम यांना येथील गुहेत एका अवधूताने शिवयोग दीक्षा दिली आहे। शंकर भट्टास वाटते की नशीब बलवत्तर असेल तर मला येथे अशा महात्म्याचे दर्शन होईल, परंतु पहिल्याच गुहेच्या तोंडाशी एक वाघ उभा असतो आणि भीतीने थरथर कापत शंकर भट्ट श्रीपादा श्रीवल्लभा दत्तप्रभू असं ओरडायला लागतो। खरं तर आदी अनादी दत्तप्रभूच सर्वांना माहीत आणि शंकर भट्टास तर दत्तप्रभू कुरवपुरात श्रीपाद श्रीवल्लभ रूपात अवतरले आहेत असं कन्याकुमारी मातेने सकाळीच सांगितलेलं। त्यामुळं संकट समयी प्रतिक्षिप्त क्रियेने श्रीपाद श्रीवल्लभांचे नाव शंकर भट्टाच्या मुखातून येणं हे नक्कीच आश्चर्य आहे। शंकर भट्टास सकाळी जरी श्रीपादांबद्दल समजलं तरी शंकर भट्ट हा निश्चितपणे श्रीपादांच्या ऋणानुबंधातील आहे। त्याशिवाय त्याची निवड श्रीपादांच्या चरित्रलेखनासाठी होणं अशक्य आहे। आजही एखाद्याला श्रीपाद श्रीवल्लभ पलीकडील किनाऱ्यावरून कुरवपुरात येऊ देत नाहीत। तिथं या शंकर भट्टास तर दक्षिण कर्नाटकातून उलट्या मार्गाने उडुपी, गुरुवायूर, कन्याकुमारी, मदुराई, तिरुपती करून कुरवपुरात आणले। नुसतेच आणले नाही तर वाट चालीत जागोजागी आपली माणसं श्रीपादांनी बसवून ठेवली होती। तिरुमल दासाला तर पिठापुरातून काणीपाकमला आणलं होतं। तसेच हा व्याघ्रेश्वर शर्मा देखील आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील कोनासीमा जवळ अत्रेयपूर येथून ओढून आणला होता। तो कसा ते पाहूया। व्याघ्रेश्वराला घाबरून शंकर भट्टाचं ओरडणं ऐकून गुहेतून वृद्ध तपस्वी बाहेर येतात व शंकर भट्टाला आत गुहेत घेऊन जातात। त्यावेळी आसमंतात श्रीपाद श्रीवल्लभ निनाद घुमतो। येथे तपस्वी एक आध्यात्मिक रहस्य शंकर भट्टास सांगतात। दत्तप्रभू या कलियुगात श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने अवतरले हे फक्त महासिद्ध, महायोगी, ज्ञानी, निर्विकल्प समाधीस्थ परमहंसांनाच माहीत आहे। याचा अर्थ शंकर भट्टाची अवस्था नक्कीच यांच्यापैकी होती। श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रात श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये याचं पहिल्यांदा उच्चारण या व्याघ्रेश्वर शर्माकडून येथे होते। जेव्हा तपस्वी शंकर भट्टास व्याघ्रेश्वराला नमस्कार करण्यास सांगतात, शंकर भट्ट इथे व्याघ्रेश्वराचा उल्लेख ज्ञानवंत म्हणून करतात। शंकर भट्ट पाया पडतो। यावरून लक्षात येते की व्याघ्रेश्वराचा अधिकार किती मोठा आहे। वृद्ध तपस्वी शंकर भट्टास व्याघ्रेश्वराचा अद्यंत सांगतात। तो गोदावरी काठी अत्री अनुसूयेच्या तपोभूमीत अत्रेयपूर येथे जन्मलेला, मंद बुद्धीमुळे लोकांच्या टिंगल टवाळीस कंटाळलेला,
त्याला पहाटे श्रीपाद श्रीवल्लभ बालकाच्या रूपात दर्शन देऊन हिमालयात जायला सांगतात. तो हिमालयात बद्रिकाश्रमात उर्वशी कुंडावर पोहोचतो. तेथे एक महात्मा त्याला क्रियायोग देऊन वर्षभर गुहेत बसवतात, जेथे त्याचे रूपांतर वाघात होते. तेथे त्याला श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये मंत्र दिला जातो. तेथून तो कुरोपूरला कृष्णा काठावर येतो. श्रीपाद त्याला दर्शन द्यायला पाण्यावरून चालत येतात व व्याघ्रेश्वरावर बसून कुरोपूरला घेऊन जातात. श्रीपाद त्याला आशीर्वाद देतात की तू योग मार्गात उच्च पदावर पोहोचशील, म्हणून शंकर भट्ट व्याघ्रेश्वरास नमस्कार करतो. व्याघ्रेश्वर शर्मा सिद्ध महाराजांप्रमाणे सदोदित श्रीपाद श्रीवल्लभ सेवेत आहे. पुढे पळणीस्वामी आपलं 300 वर्षांचं शरीर वर्जित करतात. त्यावेळी देखील व्याघ्रेश्वर शर्मा तेथे प्रगट होऊन त्या शरीराला पुढील अंतिम क्रियेसाठी घेऊन जातो. श्रीपाद श्रीवल्लभांची जवळची मंडळी इतकी उच्चपदस्थ आहेत की श्रीपाद या सर्वांची अगदी बारीक सारीक काळजी घेतात. हेच इथं शिकण्यासारखे आहे की साक्षात श्रीपाद सशरीर कुरोपुरात असताना रविदास सोडला तर वल्लभदास, तिरुमलदास, पळणीस्वामी, बापनाचार्य, अप्पलराज, नरसिंहवर्मा, व्यंकटपय्या श्रेष्ठी, आई, सर्व आज्जा, पिठापुरातील दास मंडळी कोणीही कुरोपुरात गर्दी केलेली नाही, तर सर्व त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी श्रीपादांची सेवा करीत होते. असा हा व्याघ्रेश्वर शर्मा चरितामृतात येणारी पहिलीच व्यक्तिरेखा पहिल्या व 4थ्या अध्यायात येतो व आपली भूमिका पार पाडून पुनश्च गुप्त रूपात श्रीपाद श्रीवल्लभ सेवेत राहतो. हिराचंद गोपालचंद कोठारे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.